नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आपण पुन्हा पाकिस्तानवरती भारत काय कारवाई करतंय तीच चर्चा पुढे करणार आहोत. याच्या आधी मी सांगितलं होतं की यावेळेला पाकिस्तानला पूर्णपणे संपवायचं आहे. त्याचे वेगवेगळे मार्गसुद्धा आपण गेल्या वेळेला बोललो होतो की एक म्हणजे पाकिस्तानचं 4 तुकड्यात विभाजन करायचं आहे आणि ते विभाजन होईल याची अनेक आपल्याला इंडिकेशन्स ज्याला म्हणतात सिग्नल्स मिळायला लागलेले आहेत. आत्ताच बातमी आली आहे की बलुचिस्तानच्या क्रांतिकारक बलोच लिबरेशन आर्मीनी बलुचिस्तानमधली 2 शहरं मंगोचर आणि कलात हे बलुचिस्तानमधलं फार महत्त्वाचं शहर आहे. कलातच्या नवाबांचा बलुचिस्तानवरती तेव्हा अंमल चालायचा आणि त्यांचंच दुसरं शहर कलातपासून उत्तरेला कोयटाच्या रस्त्यावरती आहे. कोयटापासून फक्त 106 किलोमीटर दूर आहे, म्हणजे खूप जवळ आहे. तर त्या दोन्ही शहरांवरती बलोच लिबरेशन आर्मीनी पूर्ण ताबा मिळवलेला आहे. तिथे जे पाकिस्तान आर्मीचं कॅन्टोन्मेंट होतं ते पळून गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती बलोच लिबरेशन आर्मीचा ताबा आहे. याप्रमाणे बलोच लिबरेशन आर्मी म्हणजे BLA ही बलुचिस्तानच्या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणावर ताबा मिळवत चाललेली आहे आणि पाकिस्तानचं तिथे नामोनिशाण राहणार नाही याची परिस्थिती. याचं एक कारण असं आहे की पाकिस्तानचं सध्या सगळं लक्ष भारताच्या सीमेकडे आहे. कारण भारत कधी हल्ला करतो या भयामध्ये सध्या पाकिस्तानी जनरल, पाकिस्तानी राज्यकर्ते आणि पाकिस्तानी लोक या भयामध्ये जगत आहेत. आत्ताच बातम्या अशा आल्या आहेत की पेशावर आणि लाहोर आणि बहावलपूर या सगळ्या सीमावर्ती शहरांमध्ये त्यांनी सायरन बसवलेले आहेत की हल्ला आला तर सायरन द्यायचा म्हणजे लोकांमध्ये पळापळ होईल आणि लोक कुठे लपायचं असतील तिथे लपतील. पण पाकिस्तानची ख्याती इतकी गमतीदार आहे की याच्या अगोदर पाकिस्तानी तिथले जे भुरटे चोर आहेत, म्हणजे बहुतेक सगळी जनताच भुरटे चोर आहे असं वाटायची परिस्थिती आहे, पण ते काय वाटेल ते चोरून नेतात. यांनी जी बंकर तयार केलेले होते, बंकरमध्ये लपून बसायचं शत्रूचा हल्ला, त्या बंकरचं स्टीलसुद्धा चोरलं आणि कबाडीवाल्यांना विकून मोकळे झाले. इम्रान खानचं जेव्हा आंदोलन झालं होतं 9 मेला 2023 साली, सैन्याच्या विरुद्ध आंदोलन होतं PTIचं, आपल्याला माहिती आहे ते खूप गाजलं होतं. त्या आंदोलनाच्या वेळेला एअरपोर्टच्या बाजूला जे फेन्सिंग केलेलं असतं, म्हणजे तारा लावलेले असतात, ते फेन्सिंगच काढून चोरून पळून गेले आणि स्टील विकून मोकळे झाले. म्हणजे जिथे काही मिळेल ते उचलायचं, चोरायचं आणि पळायचं. त्यांनी देशाचं काय होतं याच्याबद्दल यांना काहीही काडीची गरज वाटत नाही विचार करण्याची. पण हे काही फारसं चूक नाही आहे, कारण राज्यकर्त्यांना सामान्य लोकांची काय गरज वाटते आहे, त्यांना काय त्याचं वाटतं आहे. आता बघा, भारताने पाकिस्तानवरती कितीतरी वेगळ्या प्रकारे बंधनं लादायला सुरुवात केली आहे. सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की भारताने सांगितलं सिंधू पाणी वाटप करार आम्ही रद्द करतो आहे. तो रद्द केल्यानंतर इथे बऱ्याच विद्वानांनी सांगितलं होतं अहो नुसता करार रद्द केला तरी त्यांचा पाण्याचा सप्लाय कसा बंद होईल वगैरे वगैरे. कालचीच बातमी आहे की चिनाबचं पात्र संपूर्णपणे कोरडं पडलेलं आहे. भारताने धरणावरती दरवाजे बंद केले, चिनाबमधनं पाणी जात नाही आहे पाकिस्तानला. चिनाब ही एक सिंधू नदीची फार महत्त्वाची उपनदी आहे. खूप पाणी चिनाबमधनं जाऊन वजीराबादच्या जवळ सिंधू नदीला मिळतं, पण आता ते पाणीच संपत गेलेलं आहे. आता झेलमचं पाणी संपणार आहे, याच्यानंतरची पाळी झेलमची आहे. असं करत करत ह्या उन्हाळ्यात अगदी पीकला जेव्हा येईल तेव्हा पाकिस्तानमध्ये पाण्याचा खडखडाट झालेला असेल आणि त्या खडखडाटामुळे त्यांची सगळी शेती वाळून जाणार आहे. आता काय झालं की ते काय करायचे, असं काही झालं की ते भारतातनं वस्तू विकत घ्यायचे. उदाहरणार्थ साधी भाजीसुद्धा त्यांना उगवता येत नाही, टोमॅटोसुद्धा ते भारतातनं घेतात. भारताने घ्यायचं नाही म्हटलं तर ते दुबईतनं घेतात, पण दुबईत टोमॅटो पिकतच नाही, दुबई वाळवंट आहे. दुबईत आपले व्यापारी दुबईला टोमॅटो पाठवतात आणि ते लोक तिथनं दुप्पट तिप्पट भावाने दुबईतनं विकत घेतात. परंतु कालच भारत सरकारने एक नवीन बंधन आणलं आहे की यापुढे पाकिस्तानशी कुठलाही व्यवहार करायचा नाही, त्यांना कुठल्याही वस्तू विकायच्या नाहीत आणि डायरेक्ट नव्हे इनडायरेक्टसुद्धा विकायच्या नाहीत आणि त्यांच्या कुठल्याही वस्तू घ्यायच्या नाहीत. म्हणजे पाकिस्तान आणि भारत यांच्यामधला व्यापार पूर्णपणे ठप्प करायचा. पाकिस्तानमध्ये सर्वात जास्ती काय लागतं माहिती आहे का? औषधं. पाकिस्तानी सरकारने एक ॲडवायझरी आपल्या सिटिझन्सना दिली, आपल्या नागरिकांकरता एक घोषणा केली आहे की आपण ताबडतोब 2 महिन्याचं राशन घरात गोळा करून ठेवा. आहे कुठे बाजारात राशन? आणि राशन घ्यायचं असलं तर पैसे कुठे आहेत? प्रचंड महागाई तिथे झालेली आहे. 25% महागाईचा दर झालेला आहे. बघा 25%. आपल्या इथे 4% महागाई झाली तर लोक विरोधी पक्ष तर महागाई झाली म्हणून ओरडायला लागतो. तिथे 25% महागाई आत्ता झालेली आहे. आणि औषधं पण साठा करून ठेवा, कारण भारत औषध देत नाही, त्यामुळे औषधं यायची नाहीत. औषधामध्ये वॅक्सिनसुद्धा भारत देत नाही, लाईफ सेव्हिंग ड्रग्स देत नाही. अगदी क्रोसिनसारख्या गोळ्यासुद्धा भारताने देणं बंद केलं तर पाकिस्तानात काही निर्माणच होत नाही. पाकिस्तानात फक्त दहशतवादी आणि दारुगोळा एवढंच निर्माण. दारुगोळाही ते इम्पोर्टच करतात, तोही त्यांना येत नाही. दहशतवादी मात्र भरपूर निर्माण करतात. घ्यायचेत कोणाला ते?
कोणालाच ते नको आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा व्यापार भारताशी काय आणि जगाशी काय पूर्णपणे बंद पडल्यात जमा आहे आणि त्यामुळे आता आर्थिक टंचाई जाणवायला लागली. मग काय करायचं, दाखवायचं आम्ही किती शूरवीर म्हणून त्यांनी एअर फोर्सच्या एक्सरसाइजेस केल्या. कुठे लाहोरवरती केलं, लाहोरवरनं एअरफोर्सची विमानं नेली, पेशावरवरनं नेली. अहो ते अशी न्यायला पेट्रोल लागतं, विमानाला केरोसिन फ्युएल असतं, ATF ज्याला म्हणतात ते केरोसिन लागतं, त्याची टंचाई आहे. हे असली शौक करून काही घडणार नाही आहे. बरं हे सगळं घडवणारा जो होता मौलाना मुनीर तो तर पळूनच गेला आहे. मध्ये त्याचे फोटो आले, एका टँकवर उभा असलेला त्याचा फोटो आहे. आता असं नक्की झालं की तो फोटो जुना आहे, 3 वर्ष जुना फोटो त्याने टाकलेला आहे. म्हणजे तो कुठे आहे हे कोणाला माहीत नाही. आणि आता पाकिस्तानी सैन्यात इतका असंतोष माजलेला आहे की त्यांनासुद्धा त्या मुनीरचा राग आलेला आहे आणि मुनीरला काढून टाका अशा घोषणा सगळीकडे पसरत आहेत. बरं मुनीरचं आणि शहबाज शरीफ जे पंतप्रधान आहे त्यांचं भांडणच आहे, त्यामुळे मुनीरला काढायचं. जर हिंमत असली तर शहबाज शरीफ लगेच काढतील. आज मुनीरला जर सैन्याचा सपोर्ट असला तरी तो यापुढे सैन्याचा सपोर्ट मुनीरला राहायचा नाही आहे, कारण सैन्यसुद्धा वाताहत तिथे झालेली आहे. लोकांनी राजीनामे दिले. कालची बातमी आहे की पठाण जे सैनिक होते त्यांनी शस्त्रच टाकले. ते म्हणले आम्हाला भारताशी मुळे लढायचंच नाही, भारत आमचा मित्र देश आहे. म्हणजे सैनिक तुमच्या बाजूने नाही, ऑफिसर्स तुमच्या बाजूने नाही, तुमचा जनरल हा पळून कुठेतरी लपून बसला आहे. मुनीरला सध्या पाकिस्तानमध्ये लाला मुनीर म्हणतात बरं का. लाला हे पंजाबी भागामध्ये जे कर्जाऊ पैसे देतात आणि जे खूप श्रीमंत व्यापारी असतात त्यांच्याकरता लाला ही पदवी असते. याला ते लाला म्हणतात कारण हा व्यापारीच आहे, हा दुसरं काहीच करत नाही, पैसे गोळा करतो. बरं आपलं कुटुंब त्यांनी परदेशी पाठवलं आहे, बाकी जनरल्सनी आपली कुटुंब परदेशी पाठवली आहेत आणि ती कुटुंब नुसती जात नाहीत बरं का, ती आपल्याबरोबर तर सगळं सोनं नाणं डॉलर वगैरे सगळं घेऊन जातात. मुळात हे डॉलर आणतात कुठनं तर पाकिस्तानी जनतेच्या पैशातनं स्वतःला. पाकिस्तानचं सैन्य आपल्याला माहिती आहे की इतर देशांना एक सैन्य असतं, इथे या सैन्याला पोसायला एक देश आहे तो म्हणजे पाकिस्तान. हे पाकिस्तानी सामान्य नागरिकाला पिळून काढतात, त्याच्याकडनं पैसे घेतात, त्याचे डॉलर्स करतात. ते डॉलर्स आपली मुलं आपले नातेवाईक जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना परदेशी पाठवतात. तुम्ही एक पाहिलं आहे का, पाकिस्तानचा एकही रिटायर्ड जनरल पाकिस्तानात कधी राहत नाही, तो नेहमी परदेशी जाऊन राहतो. कारण इथनं लुटलेले पैसे जाऊन एन्जॉय करायचं असलं तर परदेशीच करता येतात, इथे एन्जॉय करताच येत नाही. कारण इथे लोकांना कळतं की तुम्ही लुटलंय, कोणीतरी येऊन मारेल तुम्हाला, म्हणून ते आपले परदेशी जाऊन मजेमध्ये राहतात. या लोकांना अजून अक्कल येत नाही की आपलं सैन्य हे आपल्यावरती आपल्याच रक्तावर गुजराण करणारी एक जळू आहे. आपलं संरक्षण तर दूरच राहिलं. बरं संरक्षण करायची वेळ आली की मंडळी पळूनच जातात. जसं आता अफगाणिस्तान सीमेवरती झालं आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरती पक्तिया नावाचा एक प्रांत आहे. हाच तो प्रांत जिथे पाकिस्तानच्या विमान दलांनी मध्ये बॉम्बरशाव केला होता. कारण अफगाणिस्तानमध्ये जे TTPचे लढवय्ये असतात ते इथे सैनिक मारतात आणि पळून पक्तिया प्रांतात लपतात. कारण पक्तिया प्रांतामध्ये दऱ्या खोऱ्या आणि डोंगरदरे खूप मजबूत आहे, तिथे लपणं सोपं असतं. म्हणून यांनी तिथे जाऊन विमानाने जाऊन बॉम्बफेक केली. त्या बॉम्बफेकीचं वर्णन अफगाणिस्तानचा अमरुल्ला सालेह म्हणून जो याच्या आधीचा प्रेसिडेंट होता, तो आता अफगाणिस्तान नाही, तालिबाननी राज्य घेतलेल्यामुळे त्यांनी सोडून दिलं आहे, तो परदेशात राहतो. त्यांनी या विमान दलाच्या कृतीचं समर्थन नाही, या कृतीबद्दल सांगितलं आहे की या विमान दलाला जर 0 ते 10 पर्यंत मार्क द्यायचे असले, 10 म्हणजे बेस्ट, 0 म्हणजे वर्स्ट, तर मी 0.2 एवढे मार्क देईन. कारण पक्तिया प्रांतामधल्या पठाणांकडे, पक्तिया प्रांतातले जे TTPचे लढवय्ये आहेत त्यांच्याकडे विमानवेधी तोफा नाही, त्यांच्याकडे रडार यंत्रणा नाही, त्यांच्याकडे मिसाईल नाही, त्यामुळे विमानांना कुठलाही धोका नव्हता. इतकं असून या विमानांना नेम धरून गोलंदाजी करता आली नाही. त्यांनी फक्त काही महिला आणि काही मुलं मारली आहेत, बाकी कोणालाही त्यांना मारणं जमलेलं नाही आहे. आणि अमरुल्ला सालेहनी हे पण म्हटलं आहे की या विमान दलाचा सामना जेव्हा भारताशी होईल, भारताकडे S-400 ही अँटी मिसाईल योजना आहे, भारताकडे एअर रेड वॉर्निंगच्या गोष्टी आहेत, भारताचं स्वतःचं विमानदळ अतिशय सक्षम आहे आणि हे तिथे गेले तर हे मरतीलच, यांच्याकडनं काही व्हायचं नाही आहे. आणि हीच गोष्ट आहे. त्यामुळे परवा तुम्हाला सांगितलं ना, पाकिस्तानचं एक F-16 असंच पडलं. गिलगिट बाल्टिस्तानवर एक्सरसाइज करायला गेले होते आणि त्याला आग लागली आणि ते पडून गेलं. त्याच्यानंतर एक JF-17 म्हणून चीनचं जे एक विमान त्यांनी घेतलं होतं अत्याधुनिक विमान, तेही असंच पडलं. काहीही घडत नाही आहे, मित्र कोणी त्यांच्या मदतीला येत नाही आहे. इथे मोठ्या राणा भीमदेवी घोषणा करतात, भारताशी लढू, अमुक करू, भारताला मोठं कठीण जाईल आमच्याशी युद्ध वगैरे बडबड करतात खूप. परंतु जाऊन अमेरिकेपाशी भीक मागतात की भारताला आवरा, भारताला म्हणावं की एवढं काय, एवढं जरा मारलं तर जाऊ द्या वगैरे. त्याच्यावर जयशंकर यांनी फार सुंदर उत्तर दिलं आहे. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे की पाकिस्तानच्या लोकांनी अत्यंत घृणास्पद असा हल्ला पहलगाममध्ये केलेला आहे, इथे फुलस्टॉप आहे. या हल्ल्याचा त्यांना
जबाब द्यायला लागेल आणि या हल्ल्याचा हिशोब आम्ही चुकता करू. याच्या पलीकडे त्यांनी एक शब्द काढलेला नाही. अमेरिकेचं म्हणणं आहे की तुम्ही लढाई केली तरी ती इतकी लांबलचक लढाई करू नका, ती पाकिस्तानला संपवू नका वगैरे वगैरे अमेरिका म्हणली आहे. पण अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्क रुबियो हे जयशंकर यांच्याशी फोनवरती बोललेले आहेत आणि जयशंकरनी त्यांना सांगितलं आहे, बहुतेक आता आपल्यापुढे सगळ्या गोष्टी आल्या नाहीत, की आम्ही यांना शिक्षा करणार आहोत. कशी शिक्षा करायची हा अधिकार सर्वस्वी आमचा आहे. पाकिस्तानला शिक्षा होणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले त्यांनी कल्पनाही केली नसेल अशा दर्जाची शिक्षा आम्ही त्यांना देणार आहोत. आता इथे भारताचे बरेचसे लोक म्हणजे मी सुद्धा आमच्यासारखे की किती दिवस लावताय, लवकर ठोका, किती दिवस लावताय, ठोका असं आपण म्हणतो. पण एक लक्षात घ्या, भारत हा प्रगतिमान राष्ट्र आहे. आज आता जगातली 3 नंबरची इकॉनॉमी बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेला देश आहे. या देशांनी जर युद्धात गुंतून पडलं, लांबलचक युद्धात गुंतून पडलं तर आपली आर्थिक प्रगतीला खीळ बसेल. आपण अगदी मोडून जाऊ असं नाही, आपली आर्थिक प्रगती तरी चांगलीच राहील, पण आपल्याला जे आपल्या देशातल्या लोकांचं जीवनमान उचलायचं आहे, वरती न्यायचं आहे, त्याला गतीला त्याच्या खीळ पडेल. त्यामुळे शक्यतो आपलं कमीत कमी नुकसान होईल आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान होईल, इतकं नुकसान की त्याचा कणाच मोडेल, हे करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण लक्ष आहे. नरेंद्र मोदी, अजित डोभाल, राजनाथ सिंग, एस जयशंकर आणि आपले तिन्ही सेनादलं आणि रॉचे अधिकारी यांच्या ज्या मीटिंग्ज होतात त्या मीटिंगमध्ये मुख्य म्हणजे हाच विचार असतो की आपलं नुकसान कमीत कमी करायचं आणि शत्रूचा जास्तीत जास्त मोडायचं. याच्याकरता जे काही करायचं असेल ते सैन्यांनी त्यांना हवं त्या दिशेने हवं तेव्हा करावं, हवं तिथे करावं. याबद्दल नरेंद्र मोदींनी क्लीन चिट सैन्याला दिलेली आहे. याचा अर्थ काय तो समजून घ्या. पंडित नेहरू, गुलाबी चाचा 62मध्ये त्या लढाईमध्ये स्वतः नाक खुपसत होते, अक्कल काही नव्हती, लढाईची अक्कल काही नव्हती. आणि एक ब्रिजमोहन कोल नावाचा आपल्या ठेवणीतला एक काश्मीरी सेनापती त्यांनी पाठवला होता आणि त्याला सगळ्यांच्या डोक्यावर बसवला होता. तो पुढे पळूनच गेला. लढाई सुरू झाली, जसा मुनीर पळाला आहे तसा तोही पळून गेला. परंतु जेव्हा पंतप्रधानांना सैनिकी डावपेच कळत नाहीत तेव्हा त्यांनी त्याच्यात पडायचं नसतं. हा धडा गुलाबी चाचा विसरला होता. त्यामुळे 62चा मानहानीकारक पराभव आपल्याला वाटायला आला. इंदिरा गांधींनी जेव्हा सॅम माणिकशॉंना सांगितलं की जा आणि आत्ताच्या आत्ता बांगलादेशवर हल्ला करा, तेव्हा माणिकशॉंनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला जेव्हा हल्ला करायला सांगता तुमचा हुकूम मी पाळेन, पण तुम्हाला मी जिंकावं असं वाटतंय का आपण नुसताच हल्ला करायचा? त्या म्हणल्या ऑफकोर्स जिंकावं असं वाटतंय. मग ते म्हणले की मग मला 6 महिने तयारीला द्या. मार्चमध्ये त्या म्हणल्या होत्या हल्ला करा. ते म्हणले आत्ता पावसाळा सुरू होतोय, बांगलादेशमध्ये प्रचंड प्रमाणात नद्या असतात, पाणी असतं, आमच्या हल्ल्याला अडथळे येतील, मला 6 महिने द्या, मी माझी सगळी सैनिक अद्ययावत करतो आणि तुम्हाला लढाई जिंकून देतो. आणि इंदिरा गांधीचं तेव्हाचं मोठेपण असं की वडिलांचा करिश्मा त्यांनी पाहिला असल्यामुळे त्यांनी सॅम माणिकशॉंला फुल हे दिलं होतं की तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे, तुम्हाला केव्हा करायचं तेव्हा तुम्ही हल्ला करा आणि मला जिंकून द्या. तसं त्यांनी जिंकून दिलं. आजही परिस्थिती अशीच आहे. जनतेने दंगा करायचा की हल्ला करा हल्ला करा असं करून सैन्य हल्ला करत नाही. सैन्याला संपूर्ण प्लॅनिंग करायला लागतं. प्लॅनिंगमध्ये आपल्याला कमीत कमी नुकसान व्हावं. एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. आत्ता परवाची बातमी आली आहे. आपल्या एअरफोर्सने गंगा एक्सप्रेस वेवरनं उड्डाण करणं आणि वेवरती लँड करणं हे सक्सेसफुली करून दाखवलेलं आहे. तुम्ही म्हणाले याच्यात काय विशेष आहे? गंगा एक्सप्रेसवे हा एक मोठा रुंद रस्ता, उत्तर प्रदेशात जे नवीन नवीन रस्ते बांधले आहेत गडकरींनी त्याच्यातला हा एक रस्ता आहे. आणि हे अशा करता दाखवलं डेमॉन्स्ट्रेशन की 3.5 किलोमीटर रस्त्याच्या तुकड्यावरती आम्ही लँड करू शकतो, तिथनं आम्ही टेक ऑफ करू शकतो. युद्धामध्ये एअरफोर्सला जायबंदी करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे रनवेवरती बॉम्ब टाकणं. रनवेवर बॉम्ब टाकले की विमानं टेक ऑफ घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे ते एअरफोर्स तुमचं विमानदल कंप्लीटपणे निष्क्रिय होतं. तसं होऊ नये म्हणून हे उत्तम हायवे तयार केलेले आहेत. हे तयार करताना कोणाला कळलं नव्हतं की इतके चांगले हायवे तिथे का केलेले आहेत. तर त्याचं हे कारण आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे काय आपले रनवे खराब होतील अशातली गोष्ट नाही, पण युद्धामध्ये तुम्हाला सगळ्या शक्यतांचा विचार करायला लागतो. त्याचा विचार करून एअरफोर्सने ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि ही अतिशय कौतुकास्पद आहे. याच्या आधी यमुना एक्सप्रेसवेवरती सुद्धा त्यांनी हा प्रयोग करून दाखवला होता आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. या सगळ्याची सुरुवात कुठे झाली माहिती आहे का? सौदी अरेबियामध्ये अरामको म्हणून जे अमेरिकेने वसवलेलं प्रचंड मोठं एक शहर आहे, तिथे दहरान म्हणून सौदी अरेबियाचं जे एक बंदर आहे पर्शियन आखातामध्ये, त्याच्यामध्ये तिथे त्यांचा सर्वात मोठा तैलशुद्धीकरणाचा कारखाना आहे ते अरामको, अमेरिका अरब ऑइल कंपनी असं त्याचं नाव आहे. तर त्या कंपनीनी स्वतःच्या कंपनीच्या प्रिमाइसमध्ये एक प्रचंड मोठा रुंद रस्ता बांधला होता
आणि कंपनीमध्ये एवढा रुंद रस्ता कशाला? मग कळलं की तो विमानांनी टेक ऑफ आणि लँडिंग करण्याकरता रनवे ग्रेडचा तो रस्ता बांधला होता आणि त्याचा कधीही इमर्जन्सी झाली तो उपयोग करता यावा म्हणून तो तसा रस्ता बांधला होता. तसेच आपण एक्सप्रेसवे तयार केलेले आहेत आणि त्याच्यावर एअरफोर्सच्या विमानांनी विमान उतरवण्याची आणि उडवण्याची भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. हे मला आपल्याला का सांगायचं आहे की आपण तयारी करतो आहोत, आपली तयारी अद्ययावत आहे, पण आपण पाकिस्तानसारखं सगळ्या जगाला ओरडून सांगत नाही आहे की आम्ही उद्या हल्ला करणार, आम्ही परवा हल्ला करणार. अशी आपली पद्धतच नाही. बालाकोटचा हल्ला जेव्हा झाला तेव्हा आपल्याला आधी कळलं होतं काही असं काही झालंय? अचानक एक दिवशी बातमी आली बालाकोटचा हल्ला झाला आणि आपले सगळे लोक सुरक्षित परतले आणि पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं. मोदींची ही पद्धत आहे आणि याच पद्धतीने काम करायचं असतं. बालाकोटच्या हल्ल्याच्या वेळेला तर सैन्यातल्या अधिकाऱ्यांना ज्यांचा संबंध नव्हता त्यांना माहिती नव्हतं की अशी काही मोहीम चाललेली आहे. त्याला इंग्लिशमध्ये नीड टू नो प्रिन्सिपल म्हणतात. ज्याला गरज आहे त्यालाच फक्त माहिती द्यायची, गरज नसेल त्याच्यापर्यंत माहिती पोचवायची नाही. पण आपण काय करतोय की आपण आपल्या नेहमीच्या गोष्टी तितक्याच सहजतेने करतोय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काल केरळमध्ये जाऊन विजिंगम बंदराचं लोकार्पण करून आले. त्याच्या आधी मुंबईत येऊन वेव्ज या सेमिनारचं उद्घाटन करून आले. वेव्ज हा मीडियाचा सेमिनार आहे, त्याचा युद्धाशी काही संबंध नाही. परंतु यांनी दाखवलं जातं की आम्ही जे करणार आहोत ते इतक्या चांगल्या सुरक्षित हातांमध्ये आम्ही ठेवलेलं आहे की पंतप्रधानांना त्यात पडायची गरज नाही. तुम्हाला मला नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा याकरता ही सगळी परिस्थिती चाललेली आहे. पाकिस्तानच्या लोकांना जास्तीत जास्त त्रास व्हावा, त्यांना औषधंसुद्धा मिळू नयेत अशी परिस्थिती केलेली आहे. पाकिस्तानने आता नवीन काय केलं माहिती आहे का? 2 गोष्टी फक्त सांगतो आणि लांबलेला व्हिडिओ संपवतो. एक म्हणजे आपण जेव्हा अटारी बॉर्डर बंद केली, आपण सांगितलं की पाकिस्तानच्या लोकांनी ज्यांना व्हिसा दिले त्यांनी हाकलून द्यायचे, त्यांना सगळ्यांना हाकललं. पाकिस्ताननी त्यांच्या बाजूने त्यांना घ्यायला पाहिजे. पाकिस्ताननी स्वतःच्या नागरिकांना पण घ्यायला नकार दिला आहे. ही त्यांची स्वतःच्या नागरिकांबद्दलची आस्था आहे. स्वतःच्या नागरिकांना नकार देणं यायला हे पहिलं राष्ट्र आहे. ते आपण त्यांना हाकलूनच देणार होतो. आपण काही त्यांनी नकार दिला म्हणून परत भारतात घेणार आहोत? लाथ मारून आपण त्यांना हाकललेलं आहे. पण ही पाकिस्तानची लायकी आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानात तऱ्हेतऱ्हेच्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत. सैन्य आणि शहबाज शरीफ यांच्या विरुद्ध तिथे आंदोलन सुरू आहे. सैनिकांना लढायचं नाही आहे, ऑफिसर्सना लढायचं नाही आहे, मुनीरला लढायचं आहे. पण मुनीरची इच्छा अशी आहे की तुम्ही लढा, मी माझे पैसे घेऊन जातो, बायको मुलं आधीच पाठवलेली आहेत परदेशी, मी माझे पैसे घेऊन परदेशी जातो, तुम्ही लढा, मरा, काय करायचं ते करा. अशी लढाई होत नाही आणि हेच त्यांना आपण दाखवून देणार आहोत की अशी लढाई होणार नाही. लाला मुनीरला ही लढाई मागात पडणार आहे. आणि त्यामुळे आता एक वार्ता अशी पण येते आहे की भारताला अमेरिकेने कदाचित ही सल्ला दिला असेल की तुम्ही मुनीर आणि सगळे जे लपवायचे दहशतवादी आहेत त्या सगळ्यांच्या पाकिस्तानाकडे मागणी करा आणि पाकिस्ताननी ते तुमच्या ताब्यात दिले पाहिजे. तुम्ही त्यांचं काय वाटेल ते करा, बघू पुढे काय होतं ते. आत्ता तरी पाकिस्ताननी या दहशतवाद्यांचं संरक्षण करायला सुरुवात केली. हो, जनतेचं संरक्षण करण्यात त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे. हा हफीज सईद, तो अब्दुल्ला मक्की, नंतर दुसरा त्यांचा तो दहशतवादी मसूद अझहर, या सगळ्यांना त्यांच्या कॅम्पमधनं काढून लाहोरच्या भर वस्तीत ठेवलेलं आहे. म्हणजे मुंबईला उद्या शिवाजी पार्कमध्ये त्याला वस्ती करायला बोलवलं आणि तिथे त्याला संरक्षण दिलं. याचा अर्थ काय असतो माहिती आहे का? उद्या जर भारताने बॉम्बफेक केली याला मारायला, भारताला कळलं हा इथे आहे, दाऊद इब्राहिम कुठे आहे, भारताला कळलं, भारताने त्याच्यावरती बॉम्बचा हल्ला केला की सामान्य नागरिक मरतील ना, की लगेच पाकिस्तान पुढे जगापुढे रडायला मोकळा की भारताने सामान्य नागरिक मारलं. ही ट्रिक त्यांना हमासने शिकवलेली आहे. हमास नेमकं हेच करतं. हमासचे सगळे मिसाईल बेस हे शाळा किंवा हॉस्पिटलच्या आवारात असतात. इस्रायलने हल्ला केला की बघा हॉस्पिटलवर हल्ला केला, बघा शाळेवर हल्ला केला, असं म्हणायला हे वेगळे. ही सगळी एकाच जातकुळीची माणसं आहेत. ज्या लोकांनी भारतामध्ये हमासचा सपोर्ट केला होता त्या सगळ्यांनी आत्महत्या करावी इतकी त्यांना लाज वाटली पाहिजे की कुठल्या दहशतवाद्यांच्या ते सपोर्ट करत होते. फ्री पॅलेस्टाईन, आईज ऑन राफा, हे सगळे नटनट्या का गेले नाचत नाचत आईज ऑन राफा म्हणायला. आता म्हणा जरा आईज ऑन पहलगाम म्हणून, ते म्हणायचं नाहीत कारण यांची सगळी निष्ठा परकीय चलनीच पाहिलेली आहे. असू दे, यांना यांची जागा आपण दाखवून देणारच आहोत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या परिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आम्हाला येऊ देत. या आधीच्या व्हिडिओंना आपण भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले पुन्हा पुन्हा आभार. नमस्कार आणि धन्यवाद.